आज आपण बघणार आहोत मराठी व्याकरणचे 10 प्रश्न शब्दांच्या जाती नाम या घटकावर आधारित। आजचा आपला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते नाम सामान्य नाम आहेत? ऑप्शन 1 भारत, ऑप्शन 2 गंगा, ऑप्शन 3 शिक्षक आणि ऑप्शन 4 राम। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 शिक्षक। पुढचा प्रश्न आहे आपला, ज्ञान हे कोणत्या प्रकारचे नाम आहेत? ऑप्शन 1 सामान्य नाम, ऑप्शन 2 भाववाचक नाम, ऑप्शन 3 विशेष नाम आणि ऑप्शन 4 समूहवाचक नाम। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 भाववाचक नाम। आपला पुढचा प्रश्न आहे, संघ हे कोणत्या प्रकारचे नाम आहेत? ऑप्शन क्रमांक 1 सामान्य नाम, ऑप्शन क्रमांक 2 भाववाचक नाम, ऑप्शन क्रमांक 3 विशेष नाम, ऑप्शन क्रमांक 4 समूहवाचक नाम। या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 समूहवाचक नाम। पुढचा प्रश्न आहे आपला, भाववाचक नाम, ऑप्शन क्रमांक 3 विशेष नाम, ऑप्शन क्रमांक 4 समूहवाचक नाम। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विशेष नाम। आपला पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते नाम भाववाचक आहे? पर्याय क्रमांक 1 शिस्तक, पर्याय क्रमांक 2 मुलगी, पर्याय क्रमांक 3 क्रिकेट संघ, पर्याय क्रमांक 4 भारत। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शिक्षक। आपला पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी समूहवाचक नाम कोणते? पर्याय क्रमांक 1 मित्र, पर्याय क्रमांक 2 कडप, पर्याय क्रमांक 3 आई आणि पर्याय क्रमांक 4 शिक्षण। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कडप। आपला पुढचा प्रश्न आहे, किल्ल्यांचा समूह यासाठी योग्य नाम कोणते? पर्याय क्रमांक 1 जलदुर्ग, पर्याय क्रमांक 2 राजधानी, पर्याय क्रमांक 3 शहर, पर्याय क्रमांक 4 दुर्ग। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 दुर्ग। आपला पुढचा प्रश्न आहे, ताजमहाल हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? पर्याय क्रमांक 1 भाववाचक नाम, पर्याय क्रमांक 2 समूहवाचक नाम, पर्याय क्रमांक 3 विशेष नाम, पर्याय क्रमांक 4 सामान्य नाम। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विशेष नाम। पुढचा प्रश्न आहे, अरण्य हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? पर्याय क्रमांक 1 भाववाचक नाम, पर्याय क्रमांक 2 समूहवाचक नाम, पर्याय क्रमांक 3 विशेष नाम, पर्याय क्रमांक 4 सामान्य नाम। प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक